बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। 1 सप्टेंबरला ओबीसी समाजाचा मुंबईमध्ये मोर्चा निघणार आहे। ओबीसी संघर्ष आणि एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे। तर मोठ्या संख्येने ओबीसींनी सहभागी होण्याचं आवाहन यावेळी लक्ष्मण हाके यांनी केलंय। तर 1 सप्टेंबरला ओबीसी समाजाचा मुंबईमध्ये मोर्चा निघणार आहे। ओबीसी संघर्ष आणि एल्गार हा मोर्चा काढण्यात येणार आहे। तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या संदर्भातली आता घोषणा केली आणि यावेळी लक्ष्मण हाके यांनी मोठ्या संख्येने ओबीसींनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं या प्रकारचं आवाहन सुद्धा केलं। ओबीसींची चेष्टा करून ओबीसी विस्थापित आहे, ओबीसी एकत्रित नाही, या आमच्या आगतिकतेचा, आमच्या मागासलेपणाचा, आमच्यावर होणाऱ्या सामाजिक अन्यायाचा गैरफायदा इथल्या शासनानं घेऊन आमचं आरक्षण बुडवलेलं आहे। या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण केलेलं नाही। एका चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरनं बेकायदा GR जे सुप्रीम कोर्टाला मान्य नाहीत, जे वेगवेगळ्या आयोगांना मान्य नाहीत, आणि मराठा समाज जर ओबीसी मध्ये आला तर ओबीसी त्यांच्या स्पर्धेत टिकू शकत नाही, अशी आमच्याकडे शेकड्यानं उदाहरणं आहेत। त्यामुळं आम्ही आमचं आरक्षण वाचवण्यासाठी मुंबईच्या दिशेनं लाखोंच्या संख्येने 1 सप्टेंबरला निघत आहोत। जरांगेंकडून संभाव्य आंदोलनाची तयारी करण्यात आली। मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून आझाद मैदानाची पाहणी करण्यात आली। 29 ऑगस्टला जरांगे आमरण उपोषण करण्याची शक्यता आहे। मराठा पदाधिकाऱ्यांकडून आझाद मैदानाची पाहणी करण्यात येणार आहे। जरांगेंकडून संभाव्य आंदोलनाची आता तयारी करण्यात येते। 29 ऑगस्टला जरांगे आमरण उपोषण करण्याची शक्यता आहे। ओबीसी मराठा समाज आंदोलनाच्या पवित्र्यात आहे। जरांगे लक्ष्मण हाके या दोघांचीही भेट घेणार। जरांगे हाकेंना समजावण्याचा प्रयत्न करणार। मंत्री उदय सामंत यांनी या संदर्भातली माहिती दिली। मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार आहे। लक्ष्मण हाके देखील काहीतरी आंदोलन करतायत हे देखील मला कळलेलं आहे। त्यांना देखील मी भेटेन। शेवटी महाराष्ट्र सरकारमध्ये काम करत असताना 2 समाजामध्ये कुठं जातीय भिंत उभं राहू नये ही जबाबदारी आमच्या सगळ्यांची सांघिक आहे, मंत्र्यांची। त्याच्यामुळे जे प्रयत्न जरांगे पाटलांना समजवण्यासाठी करायचे ते देखील करण्याचा मी प्रयत्न करेन, आणि लक्ष्मण हाकेंना देखील समजवण्याचा प्रयत्न करायचा तो पण मी करेन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।